सखीचा धागा, कृष्ण द्रौपदीचा पवित्र वचनबद्ध बंध. जन्माने भाऊ बहीण नसतानाही श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यात प्रेम आणि मैत्रीचा एक अनोखा व मजबूत बंध होता. कृष्ण पांचालीला नेहमी सखी म्हणून संबोधत, तर पांचालीला देवकीनंदनावर अपार विश्वास होता. संक्रांतीच्या एका सुंदर दिवशी कृष्ण ऊस उचलताना त्यांच्या लहान बोटाला जखम झाली, रक्त वाहू लागले. कृष्णाची पत्नी सत्यभामाने कपडा आणण्यास सांगितले, तर दुसरी पत्नी रुक्मिणीही मदतीसाठी पुढे आली. पण जवळ उभ्या असलेल्या पांचालीने क्षणाचाही विचार न करता आपल्या साडीचा काठ फाडून श्रीकृष्णाच्या बोटांना प्रेमाने बांधला. तिच्या या निस्वार्थ भावनेने भारावून जाऊन श्रीकृष्ण म्हणाले, सखी, संकटाच्या वेळी तुझे रक्षण करण्यासाठी मी सदैव तुझ्या सोबत असेन. त्या दिवसापासून कृष्ण आणि द्रौपदी यांच्यात एक पवित्र वचनबद्ध बंध जुळला, जो पुढे इतिहासात रक्षाबंधनाच्या प्रतीकासारखा स्मरणात राहिला. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की कठीण प्रसंगात केलेली मदत आयुष्यभर लक्षात राहते आणि संकटाच्या क्षणी दिलेली साथ लहान कृती असली तरी मनात कायमची कोरली जाते.